डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युवा संघर्ष समितीतर्फे 207वा विजय शौर्य दिन उत्साहात साजरा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युवा संघर्ष समितीच्या वतीने भीमनगर येथे दिनांक 1 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता 207वा विजय शौर्य दिन अत्यंत उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यात आला। या निमित्ताने भीमा कोरेगाव येथील ऐतिहासिक विजयाच्या स्मरणार्थ 20 फूट उंचीच्या विजयस्तंभाची भव्य प्रतिकृती उभारण्यात आली होती। 1 जानेवारी 1818 रोजी पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथे झालेल्या ऐतिहासिक युद्धातील विजयाच्या स्मरणार्थ उभारलेल्या या विजयस्तंभ प्रतिकृतीला उपस्थित बौद्ध उपासक व उपासिकांनी सामुदायिक बुद्धवंदना, पुष्पवृष्टी व सलामी देत शहीद वीर पराक्रमी भीमसैनिकांना मानवंदना अर्पण केली। कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास ताईबाई बिऱ्हाडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। यावेळी प्राध्यापक डॉक्टर एकनाथ सुखदेवराव गेडाम, प्राध्यापक डॉक्टर अण्णासाहेब मुळे तसेच समाजसेविका पूनमताई बिऱ्हाडे यांनी भीमा कोरेगाव शौर्य दिनाचे ऐतिहासिक महत्त्व व सामाजिक संदर्भ उपस्थितांना सविस्तरपणे समजावून सांगितले। या प्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युवा संघर्ष समितीचे अध्यक्ष उमेश पवार व विक्की बिऱ्हाडे यांनी मनोगत व्यक्त करत शौर्य दिनाचे महत्त्व अधोरेखित केले। अध्यक्ष उमेश पवार व युवा भीमसैनिकांच्या संकल्पनेतून साकारलेली विजयस्तंभ प्रतिकृती समाज बांधव, ज्येष्ठ नागरिक तसेच सामाजिक, वैचारिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांकडून विशेष कौतुकास पात्र ठरली। विजयस्तंभ उभारणीसाठी ॲडव्होकेट राहुल यशवंत शिरसाट यांनी 21,000 रुपयांची आर्थिक मदत दिली। तसेच ओल्ड एज होम सुरतचे संस्थापक अनिलभाई बागले यांनी अन्नदानाची उत्तम व्यवस्था करून सामाजिक बांधिलकी जोपासली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसंत पेंढारकर सर यांनी केले। या शौर्य दिन कार्यक्रमास मान्यवर म्हणून अविनाश बिऱ्हाडे, विक्की बिऱ्हाडे, बंटी बच्छाव, संतोष नगराळे, रफिक खाटिक, आकाश बेडसे, नितीन गवळे, पद्माताई पगारे, अरुणाबाई पवार, लक्ष्मीताई बिऱ्हाडे, वैशाली राजेश पवार, ॲड राहुल शिरसाट, राजा पवार, ललित बिऱ्हाडे यांच्यासह मोठ्या संख्येने समाज बांधव, बौद्ध उपासक व उपासिका उपस्थित होते। या कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युवा संघर्ष समितीचे अध्यक्ष उमेश पवार, उपाध्यक्ष गोरख नगराळे, उपाध्यक्ष रवींद्र गवळे, सचिव अजय चव्हाण, सहसचिव भावेश भदाणे, सल्लागार कैलास शिरसाट तसेच सदस्य राहुल रमेश नगराळे, सुमित पवार, बंटी वाघ, अंकेश वाघ, रवी भामरे, विजय भामरे यांनी केले होते। सप्रेम जय भीम। आज 1 जानेवारी 2026 आज भीमा कोरेगाव येथील प्रतिकृती नवापूर शहरामध्ये भीमनगर या ठिकाणी स्थापन करण्यात आली। हा कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा प्रांगणामध्ये होता, पण काही समाजकंटकांकडून व काही मानसिकता खराब असलेल्या लोकांकडून तिथून काढण्यात आला। मग तो कार्यक्रम आम्ही भीमनगर या ठिकाणी आज आयोजित करून कार्यक्रम साजरा केला आहे आणि हा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने झाला आहे आणि दरवर्षी हा कार्यक्रम होत राहील। सगळ्या समाज बांधवांनी या ठिकाणी आम्हाला चांगली साथ दिली व सहकार्य केलं, त्याबद्दल समाजाचे देखील आभार। इंगळे परिवार, पवार परिवार, बिराडे परिवार व सगळेच या ठिकाणी जे काही आहेत समाजाचे कार्यकर्ता, समाजाचे ज्येष्ठ श्रेष्ठ वरिष्ठ यांचे सगळ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो। जय भीम, जय संविधान। सर्वांना सप्रेम जय भीम, जय संविधान। पुणे येथील भीमा कोरेगावाला 1818 साली जे पेशवे आणि महाराजांच्या मध्ये जो काही युद्ध झाला होता, तिथे 1818 साली 500 महाराजांनी 28,000 पेशव्यांना त्यांच्या धडापासून तर नळापर्यंतला त्यांनी रक्तांचरित केलेलं होतं। तोच हा दिवस म्हणजेच 1 जानेवारी 1818 आणि आज 1 जानेवारी 2026 रोजी आमचे मित्र उमेश भाऊ पवार यांच्या वतीने, त्यांच्या संपूर्ण टीमच्या वतीने, युवा संघर्ष समिती यांच्या वतीने आज आपल्या या शौर्य दिवसाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता। पण मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो, 1818 साली जे 28,000 पेशव्यांना 500 महाराजांनी कापलं होतं, त्यांचंच थोडंफार रक्त, त्यांचेच थोडंफार वंशज
हे आज महार समाजामध्ये जगत आहेत नवापूर शहरामध्ये. लाज वाटली पाहिजे अशा लोकांना ज्यांनी समाजाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दगा दिलेला आहे आणि काही राजकीय आणि वरून प्रेशर आणून तिथं काही राजकीय लोकांनी तो कार्यक्रम रद्द करण्यात आला होता. तरी आज युवा संघर्ष समिती आणि त्यांच्या संपूर्ण टीमने हे दाखवून दिलं की हा समाज, ही लेखणी, हे शिक्षण हे बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे. हा आमचा अधिकार आहे. हा आमचा 1818 साली महारांनी जो घडवलेला इतिहास आहे तो आम्ही 100% आमच्या लोकांपर्यंत पोहोचवू आणि त्यांनी पोहोचवून दाखवला. आणि आज स्तंभाला, विजय स्तंभाला त्यांनी सलामी दिली आणि हा कार्यक्रम चांगल्यारीत्या पार पडला. त्याचमुळे मी आज संपूर्ण युवा संघर्ष समितीचे मनापासून आभार व्यक्त करतो. क्रांतिकारी जय भीम. आज 208वा शौर्य दिनानिमित्त भीमनगर येथे विजय स्तंभाची प्रतिकृती उभारून जे समाज बांधव भीमा कोरेगावला पोहोचू शकत नाही काही कारणास्तव, त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युवा संघर्ष समितीच्या पूर्ण टीमने आज भीमनगर येथे हुबेहूब विजय स्तंभाची प्रतिकृती उभारून समाज बांधवांना विजयस्तंभापर्यंत जाता येत नाही त्यासाठी त्यांना विजयस्तंभ भीमनगर मध्ये उभारून एक विजयस्तंभाचा इतिहास जाणून घेण्याची जी संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल पूर्ण समाज बांधवाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युवा संघर्ष समितीला सगळ्या समाज बांधवांकडनं अभिनंदन. आणि डॉक्टर बाबासाहेब युवा संघर्ष समिती हे दरवर्षी आता विजयस्तंभाची प्रतिकृती उभारून जो इतिहास 1 जानेवारी 1818चा जो इतिहास आहे तो इतिहासाचा उजाळा समाजामध्ये देऊन एक जनजागृती करीत आहे. त्याबद्दल खरोखर एक उल्लेखनीय बाब आहे. कारण की आजपर्यंत तळागाळातील जे समाज बांधव आहेत त्यांच्यापर्यंत इतिहास पोहोचलेला नाही आहे. तो इतिहास पोहोचवण्याचं काम ही संघर्ष समिती करत आहे. ही अतिशय उल्लेखनीय बाब आहे. आणि भीमनगर मधील सगळ्या समाज बांधवांचा ही अभिमानाची एक बाब आहे की उभे विजयस्तंभ या गल्लीत उभा केलेला आहे. त्याबद्दल समितीचं खरोखर धन्यवाद व्यक्त करत आहे पूर्णच एकूणच समाज बांधव. थँक्यू.